सांस्कृतिक भवन येथे विविध मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। यापैकी अनेक मनोरंजन कार्यक्रम समाजहिताकरिता दाखविली जातात, तर विनोदी नाटकांनी नागरिकांचे मनोरंजन केले जातात। अशाच एका विनोदी नाटकाचे आयोजन 29 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता करण्यात आले असून माई प्रोडक्शन आणि स्मितहरी प्रोडक्शनचे निर्मिती असलेले आली तर पळापळ हे 2 अंकी सामाजिक विनोदी नाटक आहे। घराबाहेर जाणाऱ्या किंवा नोकरी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना टॉयलेटची सोय नसल्यावर काय त्रास सहन करावा लागतो यावर भाष्य करणारा आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही या समस्या गंभीरपणे होताना दिसत नाही ही परिस्थिती मांडणारा धमाल विनोदी 2 अंकी नाटक आहे। पुरुष आणि स्त्री समानतेबद्दल कितीही ओरडत असले तरीही स्त्रीलज्जा आड येऊन फक्त सहन करत राहणं एवढंच महिलांच्या वाट्याला येतं, ज्यातून होणारे आजार, किडनीचा त्रास, गर्भाशयावर होणारे परिणाम याचा साधा विचार कुणी करत नसल्याने हे नाटक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य करणार आहे। विदर्भातील मुंबईत कार्यरत असलेला एकमेव नाट्य निर्माता योगेश लोहकरे असून मुंबईत या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। प्रमुख वृत्तपत्रांनी दखल घेतली असून बऱ्याच वर्षांनंतर प्रदीप पटवर्धन आपल्या जादुई कॉमेडीने रसिक प्रेक्षकांना खळखळून हास्याचे फवारे उडवायला मिळणार आहे। या नाटकाचे लेखक राजेश कोरमकर, दिग्दर्शक अक्षय अहिरे, संगीत प्रवीण डोने, तर निर्माते योगेश लोहकरे, स्मिताहरी पाटणकर, पप्पी वाडीभस्मे, चंद्रकांत सुरकार हे आहेत। स्नेहा पराडकर, दीपा माळकर, प्रियंका सातपुते, रंजना महाब्दी, सुशील पवार, सुरेश तांबे, सचिन वळंजू, नितीन जंगम व प्रदीप पटवर्धन हे आपल्या कलाकारीने समस्त नागरिकांचे मनोरंजन करणार आहे। या नाटकाची 200 ते 400 रुपये प्रवेश तिकिटाचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली। यावेळी संजय हिंगासपुरे, सुनील साहू, कुशल बिजवे, संजय मापले, विजुभाऊ शिरभाते, प्रवीण भस्मेसह अन्य उपस्थित होते। माई प्रोडक्शन आणि स्मितहरी प्रोडक्शन तर्फे आली तर पळापळ हे 2 अंकी नाटक सादर करतोय। या नाटकाचा विशेषतः म्हणजे महिलांच्या टॉयलेटच्या प्रश्नाबद्दल विनोदी अंगाने आपण याची मांडणी केलेली आहे। हा महिलांचा फक्त प्रश्न नसून आपल्या समाजातील सर्वच घटकातील महिलांचा प्रश्न आहे आणि हे फक्त सामाजिक नाटक नसून सामाजिक विनोदी नाटक आहे। एक प्रदीप पटवर्धन यांच्यासारखा कलाकार, मातब्बर अभिनेता या नाटकात काम करतोय आणि त्यांनी हे स्वीकारलं ही खूप मोठी गोष्ट आपल्या समोर आहे। आणि याचे प्रयोग 29 तारखेला 29 ऑगस्टला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे, 30 ला सुरेश भट सांस्कृतिक भवन रेशीमबाग सायंकाळी 7:30 वाजता, 31 तारखेला चंद्रपूरला आणि 1 तारखेला वसंतराव देशपांडे हॉल नागपूर येथे आयोजित केलेले आहे। तरी मला असं वाटतं की या नाटकाचा विदर्भ दौरा आपण नक्कीच यशस्वी करावा। विदर्भाचे प्रेक्षक चोखंदळ आहेत आणि ते सर्वांना भरपूर प्रतिसाद देतात। याही नाटकाला एवढ्याच। धन्यवाद।